त्यानंतर महाराष्ट्रामध्ये भूमिका घेणारी जी थोडी माणसं आता उरली आहेत, महाराष्ट्रात भूमिका नसणं हीच भूमिका, अशा प्रकारची भूमिका जी जोशी सर सातत्याने मांडत आली आहेत, त्या पंक्तीत न बसता आपली काही ठोसाची भूमिका असली पाहिजेत, ती ठाम भूमिका घेऊन महाराष्ट्राला एका दिशेने घेऊन जाण्यासाठी प्रयत्न जी माणसं करतायत त्यापैकी एक असलेले सन्माननीय संजय सोनवणे सर यांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आज सर्वप्रथम मी ज्यांचे वाढदिवस आहेत म्हणजे माझ्या कन्येसारखे असणारे ज्योती घनश्याम तापकीर सर आणि समोर बसले भोगरे सर यांना वाढदिवसाच्या अत्यंत अनंत अशा शुभेच्छा देतो. आणि तापकीर सरांचं कार्य आपण सर्वांनी आता ऐकलंच आणि या अंकामध्येही विस्तृतपणे त्याचा आढावा घेतलेला आहे. या सर्व शुभेच्छा दिल्यानंतर आता मी मुख्य विषयाशी येतो. काव्य फुले हा 1854 साली प्रकाशित झाला. असं एक आपल्याकडं म्हणण्याचा प्रघात आहे की महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य आहे, परंतु ते पुरोगामी आहे हे महाराष्ट्राने कधीही सिद्ध केलेलं नाही. आतापर्यंत पुरोगामी म्हणणारे किती नेते झाले असले तरी हा महाराष्ट्र पुरोगामी कधी राहिला नाही. याचं कारणच असं आहे की ज्या फुले शाहू आंबेडकरांचं आपण नाव घेतो त्यांच्या जीवनातलं आपण फक्त काही जर घटना सोडल्या महत्त्वाच्या तर बाकी जीवनाच्याबद्दल फार अनभिज्ञ असतो. आणि केवळ त्यांच्या नावावर राजकारण करणं किंवा समाजकारण करणं आणि दरवर्षाला जयंत्या पुण्यतिथ्या साजरा करणं आणि भाषणं ऐकून टाळ्या पिटणं, बाहेर जाणं आणि विसरून जाणं याच्या पलीकडं आपण काही केलं आहे असं मला वाटत नाही. पुरोगामीपणाची व्याख्या फार व्यापक आहे. पुरोगामी शब्दातच अर्थ लपलेला आहे. जो पुढे जातो, जो कालच्यापेक्षा आज काहीतरी विचारांनी म्हणा, परिस्थितीने म्हणा किंवा समाजात म्हणा काहीतरी बदल करण्याचा प्रयत्न घडवतो आणि अजून पुढच्या दिशेने नेतो समाजाला, त्याला आपण पुरोगामी म्हणू शकतो. परंतु मला आज पुरोगामी म्हणणारे सगळे जे स्वतःला पुरोगामी समजतात ते सुद्धा मला प्रतिगामी वाटतात. कारण याच लोकांना मी जबाबदार धरतो ज्यांनी सावित्रीबाई फुले या महाराष्ट्रातल्या पहिल्या आधुनिक कवयित्री असतानासुद्धा त्यांचा काव्यसंग्रह लोकांसमोर आणण्यापासून रोखलं. नुसतं रोखलं नाही, अगदी म्हणजे घनश्याम पाटील सरांनी 5-6 वर्षापूर्वीपासूनच प्रयत्न चालू केला होता हा कविता संग्रह आणायचा. त्याचं DTP झालं होतं. त्यावेळेस आमचे मित्र प्राध्यापक हरी नरके हयात होते. परंतु हा कविता संग्रह येऊ नये अशी जी इच्छा आहे त्या इच्छेपोटी हा प्रकाशन याचं लांबत गेलं आणि शेवटी तो आज योग आलेला आहे. खऱ्या अर्थाने पुरोगामीपणाचं आपण म्हणून काही लक्षण तर आज कुठेतरी त्याची चिन्ह दिसायला लागलेली आहेत असं मला वाटतं. का असं केलं या लोकांनी? कारण पुरोगामी या शब्दाचा अर्थच या लोकांनी भलता घेतला. म्हणजे ब्राह्मणांना शिव्या देणं, देवाधर्माला शिव्या देणं, हिंदूंना शिव्या देणं म्हणजे आपण पुरोगामी असा अर्थ हा पुरोगामी शब्दाचा लावला गेला. पुरोगामी चळवळीचे बहुतेक कार्यक्रम होता. मी पूर्वी जायचो, अगदी जाती अंत करणारे कार्यक्रम व्हायचे त्यातही मी जायचो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे जाती अंत करताना चळवळी करणारे लोक वक्त्याची सुद्धा जात सांगतात की अमुक जातीचे वक्ते आता आपली भूमिका मांडतील, तमुक जातीचे वक्ते आता आपली भूमिका मांडतील. तर ज्या लोकांना जात संपवायची आहे त्याच लोकांनी प्रत्येक वक्त्याची जात सांगावी यासारखं दुर्दैव कोणतं नाही. यासारखं प्रतिगामीपणाचं लक्षण कोणतं? याला काय पुरोगामीपणाचं लक्षण म्हणता येत नाही. माझी वेळ आली की ते गोंधळून जायची कारण माझी जात कोणाला माहीत नाही. मग मी किमान OBC असेल, किमान मी धनगर असेल, किमान मी वडार असेल, किमान मी महार असेल, असं काय ते अंदाज तर्क वितर्क लावत बसायचे आणि आपला अंदाज व्यक्त करायचे. मी एकदा म्हटलं की मी 1 लाख रुपये देतो, माझी जात सांगा. आणि म्हटलं तुम्ही 40% प्रत्येक लोक ब्राह्मणांना शिव्या देत आहे. इथे ब्राह्मण लोक किती आहेत? हात वर करा. हे कसं हात वर नाही? म्हटलं मग एकही तर ब्राह्मण नाही आहे तर तुम्ही 40% वेळ आपल्या भाषणाचा ब्राह्मणांना शिव्या देण्यासाठी कशाला घालवत आहे? तुम्हाला जर शिव्याच द्यायच्या तर त्यांच्यासमोर जा, त्यांना शिव्या द्या ना, काहीच हरकत नाही. त्यांचं चुकीचं असेल ते कबूल करतील, नसेल चूक तर ते सांगतील की आमची चूक कशी नाही ती. तर हा झाला एक दुर्दैवी भाग महाराष्ट्राचा. त्यामुळे फुले शाहू आंबेडकरांचा हा राज्य आहे
आणि त्यांच्या विचारांनी पुरोगामी पद्धतीने महाराष्ट्राचा कारभार चालला आहे असं काही दिसत नाही. आपण पाहतो रोज भोंदू बाबा कसे पकडले जात आहेत. आपण पाहतो आहे की अगदी नेतेसुद्धा कसे त्यांच्या दारात म्हणजे पायाशी झुकलेले असतात हे सुद्धा आपण पाहतो आहे. मग अशा स्थितीमध्ये आपल्याला पुरोगामीपणाची एक तर व्याख्या तरी बदलावी लागेल, नाही तर खरोखर पुरोगामीपणाचं पाऊल उचलावं लागेल. सावित्रीबाईंनी शिक्षणाची म्हणजे स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली हे सगळ्यांना माहीतच आहे. पण याचा अर्थ असा नाही की त्याच्यापूर्वी शिक्षणच नव्हतं. होतं ना, शिक्षण होतं, गावोगावी होतं. 1825 साली एल्फिस्टनने ज्यावेळेस कारभार हातात घेतला महाराष्ट्राचा त्यावेळेस त्याने सर्वे केला होता. गावोगावी शिक्षक असायचे, एक शिक्षक अर्थात एकच शिक्षक. शिक्षण होतं, 15-20 विद्यार्थी शिकायचे, मुलीसुद्धा शिकायच्या. तशी जर पद्धत नसती तर सोयराबाई किंवा चोखामेळा हे अभंग लिहू शकले नसते, हे उघड आहे. फार कशाला गाथा सप्तशती जे आपण आद्य मराठीतला एक काव्यसंग्रह म्हणतो त्यातल्या नितांत सुंदर कविता कोणाच्या आहेत? सगळ्या ग्रामीण भागातल्या लोकांच्या आहेत. आणि त्यात नुसते पुरुष नाहीत तर 28 कवयित्री आहेत. 28 कवयित्री 2000 वर्षापूर्वीच्या या कविता संग्रहामध्ये. म्हणजे शिक्षण नव्हतं अशाचा भाग नाही, पण ते शिक्षण कसं होतं? फक्त लिहिता येणं, वाचता येणं आणि अंकगणित, आकडेमोड करता यावी, हिशोब कळावा एवढ्या पुरतंच ते मर्यादित असायचं. पण जर आपण आधुनिक शिक्षण म्हणतो म्हणजे भूगोल, इतिहास, विज्ञान हे शिक्षणाचे जे सगळे भाग आहेत त्याच्यावर प्रत्येकी विशिष्ट पद्धतीने शिक्षण द्यावं. आणि पहिली, दुसरी, तिसरी हा जो क्रमशः जो प्रकार आहे तो मात्र भारतात अस्तित्वात नव्हता. तो महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी ती पद्धत आणली. म्हणून त्यांना आपण आधुनिक शिक्षणाचे प्रणेते म्हणतो. सावित्रीबाईंना महात्मा ज्योतिबांनी शिकवलं, स्वतःच्या घरामध्ये लहानपणीच त्यावेळेस लग्न व्हायची, शिकवलं, त्यातनं सावित्रीबाई घडल्या. कवी कविता करतो म्हणजे ते टला ट रला री जन म्हणे काव्य करणारी असं काहीतरी ते एका कवीने म्हणून ठेवलं आहे की शब्दाला शब्द जोडले म्हणजे कवी झालं असं नसतं. तिथे एक सहृदयता लागते, कारुण्य लागतं मनामध्ये समाजाच्या यशासाठी, प्रगतीसाठी. ती तळमळ कळकळ असल्याखेरीज सावित्रीबाई कविता लिहू शकल्या नसत्या. त्यांचं कार्य नुसतं कवितांपुरतंच मर्यादित नाही, शिक्षिका म्हणून तेही मर्यादित नाही. त्यांनी 3 मोठ्या गोष्टी केल्या त्यांच्या आयुष्यामध्ये. तुम्हाला आश्चर्य वाटेल की विधवांचं केश वपन व्हायचं, विधवांचं केश वपन व्हायचं. त्यांनी पुणे आणि मुंबईमध्ये सर्व न्हाव्यांचा संप घडवला की आम्ही विधवांचे केश वपन करणार नाही. त्यासाठी संप घडवला. जगातले आतापर्यंत संप कसे झालेले आहेत की वेतन वाढ मिळावी किंवा कामाचे भाव जास्त मिळावेत यासाठी संप होतात. आपण रिक्षावाल्यांची आंदोलनं बघतो की आमचे रेट वाढवून द्या म्हणून आंदोलन होतात. इथे त्यासाठी हे आंदोलन झालं नाही. आम्हाला आता विधवांचे केस कापायचे नाहीत, आम्ही कापणार नाही, यासाठी तो संप झाला. हे कार्य करण्यासाठी सावित्रीबाईंना त्या काळामध्ये विचार करा, 1860 साली ज्यावेळेस त्यांनी विधवांचं केश वपन न करण्यासाठीचं हे आंदोलन घडवलं, ही एक मोठी सामाजिक क्रांती होती, सांस्कृतिक क्रांती होती. आणि तेवढंच मर्यादित राहत नाही की पुरुषांना याची जाणीव देण्यासाठी की तुम्ही केशवपन एखाद्याचं करता म्हणजे तिचं व्यक्तिमत्व हिरावून घेत आहे. आणि व्यक्तिमत्व हिरावलेली व्यक्ती ही व्यक्ती राहत नाही, ती समाजाची गुलाम बनते. इथेच सावित्रीबाईंचं काम थांबत नाही. त्या काळात दुर्दैव असं होतं की या विधवा ज्या असायच्या किंवा परित्यक्ता ज्या असायच्या, पुरुषी स्वभाव हलकट असतो जरा बऱ्यापैकी, अशा स्त्रिया दिसल्या की तर अनेक स्त्रिया गरोदर राहायच्या, त्यामुळे अनेक आत्महत्या करायच्या. सावित्रीबाईंना हे दुःख पावलं गेलं नाही. त्यांनी स्वतः एक आश्रम केला त्या आपल्या घराच्या आवारातच आणि तिथे या विधवांची म्हणजे गरोदर विधवांची सोय केली आणि त्याची बाळंतपणं सावित्रीबाईंनी केली. एवढंच ते थांबलं नाही, त्यातला एक मुलगा यशवंत नावाचा तो दत्तक घेतला कारण त्याची आई वारली नंतर. तर तो त्यांनी काम केलं. त्यानंतर पुण्यात प्लेगची साथ आली होती 93-94 साली. ज्योतिबा त्या आधीच गेलेले होते. असं असूनही त्यांनी त्या
प्लेगच्या साथीत लोकांना, तेही कोणत्या वस्तीतल्या, दलित वस्तीतल्या, गरीब वस्तीतल्या, जे प्लेग झाला की त्याला उचलून आणायचं आणि इलाज द्यायचे. अशाच एका मुलाला आणताना खांद्यावरनं ससाणे नगर ते पुण्यापर्यंत आणेपर्यंत त्यांनाच प्लेग झाला आणि 97 साली त्या प्लेगमध्येच त्या आजार होऊन त्या वारल्या. तर असं महापुरुषांची कार्य वेगवेगळी असतात, सगळेच पैलू आपल्याला माहिती नसतात आणि त्यांच्याकडे उपेक्षेने आपण पाहतो. सावित्रीबाईंची ही उपेक्षा केली, महात्मा फुलेंची उपेक्षाच केलेली आहे आपण, आंबेडकरांची केलेली आहे आणि शाहू महाराजांची केलेली आहे, कारण त्यांची खरी कार्य काय आहे ती लोकांपर्यंत पोचलेलीच नाही आहेत. तर त्या दृष्टी जर पाहायला गेलं तर हा फुले शाहू आंबेडकरांचा ज्यावेळेस आपण राज्य आहे असं म्हणतो, पुरोगामी राज्य आहे असं आपण म्हणतो, ते खरोखर पुरोगामी आहे काय याच्यावर आपण गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. हा कविता संग्रह सर्वांनी घ्यावा, वाचावा, मनन करावं आणि 1854च्या आधीच या कविता लिहिल्या असल्यामुळे त्या काळात समाजस्थिती काय होती, लोकांची मानसिकता काय होती हे सुद्धा समजावून घ्यावं, एवढंच मी म्हणेल. आणि एवढं बोलून मी माझं भाषण थांबवतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.